छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघातील उमेदवाराच्या गाडीवरती हल्ला। अपक्ष उमेदवार सुरेश सुनावणे यांची गाडी अडवून जमावाकडून दगडफेक। सुनावणेंसह जखमी झालेले लोक रुग्णालयामध्ये दाखल। धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसळ यांच्या बहिणीवरती चाकूने जीवघेणा हल्ला। अमरावतीच्या सातेफळ जवळची घटना। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्याचा दावा। घटनेमध्ये अनिल देशमुख जखमी। नरखेड इथली सांगता सभा आटोपून येत असताना घडली घटना। भाजपने हल्ला केल्याचा अनिल देशमुख यांना संशय, तर हा देशमुखांचा स्टंट असल्याचा भाजपचा दावा। अनिल देशमुखांवरती नागपूरमधल्या मॅक्स रुग्णालयामध्ये उपचार। रुग्णालयामध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यावर वाद। अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची काटोल पोलीस ठाण्यामध्ये धाव। दगडफेक करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची केली मागणी। देशमुखांवरील हल्ल्याचा सुप्रिया सुळे यांच्याकडून निषेध। हल्लेखोरांना अटक न केल्यास आंदोलन करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा। अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला निषेधार्ह। दगडफेकीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांनी स्वतःवरती हल्ला करून घेतला। परिणय फुकेंचे देशमुखांवरती गंभीर आरोप। एकूणच प्रकरण संशयास्पद, फुकेंचं वक्तव्य। राज्यात खालच्या पातळीवरचं राजकारण सुरू। अनिल देशमुख यांच्यावरच्या हल्ल्याची सखोल चौकशी व्हायला हवी, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होणं अटळ असल्यानं हादरलेल्या महाराष्ट्रद्रोही समाजकंटकांकडून असे भ्याड हल्ले सुरू। अनिल देशमुखांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांची एक्स पोस्ट। गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये माजी गृहमंत्र्यांवरती भ्याड हल्ला, हा राजकीय हल्ला। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांचा फडणवीसांवरती हल्लाबोल। यावेळी सिद्दीकींच्या हत्येचाही राऊतांकडून उल्लेख। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याकडून जाहीर निषेध। काटोलचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासनाकडून गांभीर्यानं चौकशी केली जाईल। लवकरच घटनेमागील तथ्यांचा शोध घेऊ, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांचं आश्वासन। वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा तपास करणार। पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत। नागपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची माहिती। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा राडा। भाजपचे राहुल ढिकले आणि शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश गीते यांचे कार्यकर्ते आमने सामने। ढिकलेंच्या कार्यकर्त्यांनी गीतेंच्या कार्यकर्त्यांच्या गाडीची केली तोडफोड। पालघरमध्ये पैसे वाटपावरून शिंदे आणि ठाकरे गटात राडा। शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। पालघरच्या विष्णुनगर भागातली घटना। पराभव जवळ दिसू लागल्यामुळे पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप विरोधक करतायत। संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा केल्याचे आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळले। उद्धव ठाकरे आज सहकुटुंब घेणार आई तुळजाभवानीचं दर्शन। प्रचाराची सुरुवात ठाकरेंनी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने केली, तर शेवट तुळजाभवानीच्या दर्शनाने करणार। एकनाथ खडसेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा। तब्येत ठीक नसल्यानं यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं खडसेंकडून स्पष्ट। पुणे जिल्ह्यामध्ये 90% टपाली मतदान। जिल्ह्यातील 2210 मतदारांनी बजावला पोस्टल मतदानाचा हक्क। पालघर विधानसभेमध्ये 22,92,000 मतदार। मतदानासाठी 2278 मतदान केंद्र सज्ज। पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणाही तैनात असणार। संभाजीनगरमधल्या सनी सेंटरच्या जवळ 1 लाखांचे बिअरचे बॉक्स आणि देशी दारू साठा जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। वर्ध्याच्या आर्वीमध्ये सापडला मोठा दारू साठा। शिरपूर खडकीमध्ये 150 पेट्या विदेशी दारू शेतातील गोठ्यामध्ये आढळून आल्यानं खळबळ। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.